व्यवहार चालवावा पण सत्य म्हणून नाही, हे असत्य आहे. आणि असत्य म्हटलं की त्याच्याकडचं आकर्षण कमी होतं महाराज. सत्य म्हटलं की तिकडं मन माणसाचं धावतं आणि खोटं समजलं की खोट्याकडे धावत नाही. पण व्यवहारामध्ये ल्यावे खावे बरी असावी सदैव या सगळ्या गोष्टी कराव्या तर लागतात, पण करत असताना खरं म्हणून नाही करायचं की खोटे म्हणून करायचं. पण बहुतांश समाज खरं म्हणून करतो, याचा खेद वाटतो. म्हणतं मला पडली ही रूढी जगा परिचार चालविते व्यवहार सत्य म्हणून प्रातिभासिक सेवा. आता प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता. आता सध्या आपण कीर्तन कोणत्या सत्तेत ऐकतोय? प्रातिभासिक नाही, ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि जेव्हा या सगळ्या साधनाच्या द्वारे आपल्या जीवनातला भ्रम नष्ट होईल, भ्रम नष्ट झाल्यानंतर मग पारमार्थिक सत्ता. तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. सगळ्या जगाचा बाद झाल्यानंतर शिल्लक राहते ती पारमार्थिक सत्ता. तेव्हा ही पारमार्थिक सत्ता सगळ्यात महत्वाची असताना सुद्धा काय हे जग कसं चाललेलं आहे, खरं म्हणून करतंय याचा खेद तुकोबारे म्हणतात. पडले रूढी जगा परिचार चालविते व्यवहार सत्य म्हणून. आणि बरी केवढं मोठा धक्का लागण्यासारखं आहे, त्याला का वाटत नाही? केवढा मोठा प्रसंग धक्का लागण्यासारखा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात मरणाची काही नाही आठवण, मरणाचे काही नाही आठवण, मरणाची काही नाही आठवण, मरणाची काही नाही आठवण, मरणाची काही नाही आठवण, मरणाचे काही नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, संतीताचे धन लोभ हेवा, संतीताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लाभ हेवा, संचिताचे धन लाभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, मरणाची कारे नाही आठवण, मरणाचे कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, मरणाचे कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, आठवण मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, मरणाची कारे नाही आठवण, संतीताचे धन लाभ हेवा, संतीताचे लोभ हेवा, संतीताचे धन लाभ हेवा, मरणाची कारे नाही आठवण, संतीताचे धन लाभ हेवा, संचिताचे धन लाभ हेवा, लाभ हेवा, संचिताचे धन लाभ हेवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जय कुमार कुमाई जय जय कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई देव ढोपार कुमाई देव ढोपार कुमाई दुसरा चरण आहे आणि महाराज प्रश्न विचारतायत. प्रश्न समाजापुढे येऊन एक महत्वाचा प्रश्न विचारतात. मरणाचे कार्य नाही आठवण. आपण मरणार आहोत याची आठवण का बरं नाही? काही आठवणी जरूर असल्या पाहिजेत, काही आठवणी अजिबात नसल्या पाहिजेत. संसारातल्या काही आठवणी विसरत जाणं अर्धा परमार्थ आहे आणि मरणाची आठवण कायम मनामध्ये ठेवणं हा देखील अर्धा परमार्थ आहे. मरणाची कार्य नाही आठवण. काही आठवणी ठेवाव्या लागतात. सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे मरणाची. दो बात को मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. एक मरणाला विसरू नये आणि दुसरं देवाला विसरू नये. सामान्य माणसाचं आठव जगाचं जास्त राहतो. जगाचा आठव जास्त राहतो. महाराज मंडळीमध्ये किंवा गायक वादक काही परमार्थिक लोक यांना काही माणसं भेटतात, आम्हालाही भेटतात. महाराज ओळखलं का? आता नाही ओळखलं तर खोटं कसं बोलावं? असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल नरका याची संदेह नाही. वदविले मुखे नारायणी धर्माक, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. भगवंताने खोटं बोलायला लावलं होतं धर्मराजाला आणि धर्मराजा स्वर्गारोहण होत असताना अंगठा गळाला. तो ते अर्ध खोटं होता, खरं पूर्ण खोटं नव्हतं. नरोवा कुंजरोवा. तेव्हा खोटं बोलू नये. मग आपल्याला म्हणावं लागतं, बाबा नाही ओळखलं तुम्हाला. नाही, 1972 साली पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनाला मी होतो ना तुमच्या. कपाळ 1972 आणि त्या सालात वाळवंटामध्ये कीर्तनाला होते आणि त्यांची ओळख ठेवायची. काही वेळेला काही देखील माणसाचं असं आठवण राहते जगातली. 10-12 वर्षानंतर त्या घरी जाण्याचा योग येतो, भोजनाचा योग येतो आणि मग त्या घर मालकाला म्हणतात, 12 वर्षापूर्वी आम्ही तुमच्या घरी लाडू खाल्ले होते. कधी? शास्त्रकार म्हणतात, याने लाडू नाही खाल्ले, लाडूनच याला खाल्ले. भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. सांगण्याचा मुद्दा असा, काही विसर का पडावं लागतं आणि काहींची आठवण हवं लागते. जगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, अवघियांचा विसर झाला, हाराहिला हाराहिला उद्वेग, हाराहिला उद्योग, अवघियाचा विसर झाला, हाराहिला उद्योग, हाराहिला उद्वेग, हाराहिला
देहांचा विसर झाला, हा राहिला उद्वेग. सगळ्याचा विसर पडला तो. देहाचा विसर केला आनंदी संचार. खरा आनंद सगळ्या देहाचा विसर पडल्याशिवाय होऊ शकत नाही. सगळ्यांचा विसर पडला पाहिजे. आपल्या भारत देशात घडलेला प्रकार सांगून जातो थोडक्यात. एक गोष्ट अशी आहे की मरणाची आठवण कायम राहिली पाहिजे. महाभारत काळात जेव्हा कौरवांचा नाश भगवान कृष्ण परमात्म्याच्या कृपेतून झाला आणि हस्तिनापूरच्या तख्तवर धर्मराजाचा राज्याभिषेक झाला, राज्य सुरू झालं. पण काही वेळेला आश्चर्यकारक गोष्टी घडतात. त्या आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत हे सूचित करण्याकरता राजवाड्यावर घंटा टांगली होती. रात्रीची वेळ, दरबार संपलेला आणि धर्मराजाकडे एक ब्राह्मण देव मदत मागण्याकरता आले. राजे, मुलाची मुंज करायची आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, काही द्रव्याची अपेक्षा मला. धर्मराज दरबारामध्ये थकून गेले होते आणि थकल्यामुळे सांगितलं, बाबा आता मी काही करू शकत नाही, तुम्ही उद्या या आणि उद्या आल्यानंतर तुमचा विचार करेन. कारण दोन गोष्टी अशा आहेत की त्या विचार केल्याशिवाय देऊ नयेत. द्रव्य आणि कन्या लागे कुळकर्म शोधण्या. पैसा द्यायचा तर ज्याला देतो त्याच्याकडून अनर्थ तर होणार नाही ना, याचा विचार करावा लागेल. कल्पना करा, एखादा भिकारी आहे, आपल्याकडे आलाय, खूप गयावया करू लागला आणि त्याच्या गयावया करण्यात आपण प्रसन्न झालो. खिशातून 100 रुपयाची नोट काढली, त्याच्या हातावर ठेवली. दुकानात गेला, त्याने घेतला दोरा, त्याचं तयार केलं मासे पकडण्याचं जाळं आणि मासे मारायला लागला. त्याच्या पापात सहभागी व्हावं लागेल. कारण आपण त्याला मासे मारण्याचे साधन करून दिले. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांचे पतन सारिकीची. विचार करावा लागत असतो. तेव्हा धर्मराजाने सांगितलं, आता मी थकलोय, उद्या सकाळी मी विचार करेन आणि उद्या या. नेमकं तो प्रकार धर्मराजाने ऐकला आणि ऐकल्यानंतर धर्मराज खन 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 घंटी वाजवायला लागली. धर्मराजाने सेवकाला पाठवलं, जा रे, कोण घंटी वाजवते बघा. पाहिलं तर भीमदादा घंटी वाजवायला लागले. बोलवा त्याला. भीमदादाला बोलवलं. भीमा, काय आश्चर्य झालं ते घंटी वाजवायला लागलास? भीमदादाने सांगितलं, त्या ब्राह्मणाला तुम्ही काय सांगितलं, उद्या सकाळी ये आणि सकाळी तुझ्या मागणीचा विचार करेन. केवढं आश्चर्य आहे. तुम्हाला वाटतं का सकाळपर्यंत आपण जगू? सकाळपर्यंत जगू वाटणं याच्यापेक्षा दुसरं कोणतं आश्चर्य आहे? अहन्यानि भूतानि गच्छन्ति हे यमालयम शेषा स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. तुमच्यासारख्यांना एवढं आश्चर्य, सकाळी आपण जगू असं वाटणं केवढं मोठं आश्चर्य आहे. आमच्या महाराज लोकांचं सुद्धा आश्चर्य आहे. सांगू, पुढच्या 8 महिन्याच्या तारखा घेतलेल्या असतात कीर्तनाच्या. अरेकडे बापू येतात, सांगतात फोनवर, हनुमाननगरची तारीख घ्या, किती दिवसाने, 6 महिने पुढे. लिहून घेतो. आम्हाला मनात असं वाटतं की आपण इथे जाऊन सेवा करू. याच्यापेक्षा आश्चर्य काय महाराज? कधी पडेल, पडवून जाईल कलेवर, विठ्ठल उच्चारी पासा. या धनाचा न धरी विश्वास जसा आहे तसं देहाचा सुद्धा विश्वास नाही महाराज. हातो लिया नाही तेरा घास. तेव्हा धर्मराजाच्या लक्षात आलं, हे खरं केवढं मोठं आश्चर्य आहे. आपण त्याला उद्या ये म्हटलो, याचा अर्थ उद्यापर्यंत आपण जिवंत राहू, असा आपल्या मनामध्ये जो भाव आहे तो मोठं आश्चर्य आहे. तेव्हा मरणाची कार्य नाही आठवण. मरणाची आठवण असली पाहिजे. कायम मरण आपल्या डोळ्यापुढे टांगलेलं पाहिलं पाहिजे. जुना दृष्टांत आहे, एक राजा, बऱ्याच बायका होत्या त्याला,
आणि कामांध होता. अति सर्वत्र वर्जित. परिणाम असा झाला, त्याचं पुरुषत्व गेलं. आणि पुरुषत्व गेल्यानंतर जिकडे तिकडे अपमान व्हायला लागला. शहाण्या माणसाला अपमान मरणापेक्षा वाईट वाटतो. संभावितस्य च्या कीर्तेर मरणात अतिरिच्यते. संभावित माणसाला संभाविता कुटीचे बोट वाईट वाटतं. काय करावं आता? असं अपमानाचं जीवन जगण्यापेक्षा कुठंतरी अरण्यात जाऊ आणि आपली आत्महत्या करू, या विचाराने राजाने कोणाला सांगितलं नाही. घोडा घेतला आणि गेला निघून गुपचूप. अरण्यामध्ये जाऊन आपण एक कुठल्या तरी एखाद्या झाडाला गळपास घेऊ, या विचारामध्ये त्याला एक साधूचा आश्रम दिसला. मरायचं तर खरं, पण जाता जाता साधूंचं दर्शन घेऊन मरू, या भावनेने घोडा बांधला एका झाडाला आणि साधूच्या आश्रमामध्ये गेला. साधू महाराज दोन्हीच आपलं चिंतन करत बसलेले होते. येऊन दर्शन घेऊन खाली बसला. साधू महाराज अंतर्यामी होते. पाहिल्याबरोबर सांगितलं, का रे, तुझ्या अंगावर तर राजचिन्ह आहेत. काही सामुद्रिक असतात, त्या सामुद्रिकाहून माणसाच्या आतलं लक्षात येत असतं. राजचिन्ह आहेत, तू राजा आहे? महाराज, ओळखलं मला तुम्ही, मी राजा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुझ्या चेहऱ्यावर मृत्यूची कळा पसरली आहे. महाराज, तेही ओळखले तुम्ही. का बरं? मी आता आत्महत्या करणार आहे. अरे, आत्महत्या करणाऱ्या जीवाचा कधीच उद्धार होत नाही. प्रसंग विरोधी असेल, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, विरोधी प्रसंग आहे ना, संघर्ष करा, आत्महत्या करू नका. संघर्ष करण्याची ताकद नाही, सहन करा, आत्महत्या करू नका. सहनही करण्याची ताकद नाही, कुठेतरी गुपचूप देशांतराला निघून जा, पण आत्महत्या करू नका बाबा. काय करा महाराज? साधू महाराजांनी त्या धुनीतलं चिमुडभर भस्म उचललं, त्याच्या हातावर ठेवलं, सांगतं, खाऊन टाक, तुझं काम होणार आहे. विश्वास होता, ते भस्म खाल्लं. जा आता घरी. त्याला जसं चिमुडभर दिलं तसं स्वतः मुठभर खाल्लं. राजा घरी गेल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये कामवृत्ती एवढी निर्माण झाली की तो बेधुंद झाला. मनात विचार करू लागला, चिमुडभर मी खाल्लं तर मी बेधुंद झालो. तर साधू महाराजांचं कसं होत असेल? काय गरज आहे का? माणसाला काम झालं की दुर्बुद्धी सुचते. घोडा लगेच ताबडतोब सजवला, आला आश्रमात. महाराज, चिमुडभर भस्म मी खाल्लं तर मी बेधुंद झालो, तुम्ही मुठभर खाल्लं, तुमचं कसं होत असेल? महाराज हसले मनात. माझं कसं होत असेल हे तुला सांगेन, पण आता मात्र तुझ्या चेहऱ्यावर असं मला दिसतंय, येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता तुझा मृत्यू आहे. अरे बाप, कोणाला उत्तराची गरज आहे? मग काय करू महाराज? एक काम कर, ज्यांच्याबरोबर वैर केलंच त्यांना माफी माग. वैर आणि ऋण हे फेडावंच लागतं. या जन्मात नाही तर पुढचा जन्म त्याच्याकरता घ्यावा लागत होतो. सर, त्यांची माफी माग, दीन दुबळ्याला सहकार्य कर आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन सतत करत राहा. नमस्कार केला आणि गेला आणि परत साधूने सांगितल्याप्रमाणे तो साधना करू लागला. सांगितलेला 15 दिवस उजळला. दुपारची वेळ वाट बघू लागला. प्रकार असा झाला, दुपारची वेळ आली, मरण आलं नाही. संध्याकाळ झाली, मरण आलं नाही. रात्र काढली कसं तरी, पुन्हा घोडा सजवला आणि आला आश्रमात. महाराज, तुमचं गणित चुकलं. अरे, मी चुकू दे, पण तुला आता विचारतो, गेलेल्या 15 दिवसामध्ये तुझ्या मनामध्ये कामवृत्ती किती निर्माण झाली रे? महाराज, कसला तो काम, डोळ्यापुढे रात्रंदिवस ते मरण दिसत होतं. तुला जर 15 दिवसापुढचं मरण डोळ्यापुढे दिसत होतं, त्याचा परिणाम तुझ्या मनात कामवृत्ती निर्माण झाली नाही. माझं मरण माझ्या डोक्यावर सारखं टांगलेलं मी पाहतोय. मूठभर काय पाठीभर जरी खाल्लं ते मला काही होणार नाही. दृष्टांत संपला. मरणाचं चिंतन ज्यांच्याकडे आहे ते सावध असतात. आज आपला देशही म्हणा,
भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण अशा सगळ्या दुराचाराने ग्रस्त झालेला आहे. का? माणसं स्वतःचं मरण विसरलेली आहेत. आणि आपण मरणार आहोत असं जर मनात सगळी जागृती असेल तर नक्की दुराचार कमी होतील. मला नेहमी आपल्या पाहण्याच्या ठिकाणी असेल यावर मृत्यू अमर आहे वाक्य उच्चारलं की आपल्याला आठवण व्हावी. तुकोबाराय खेद व्यक्त करतात, मरणाची कार्य नाही आठवण. का बरं मरणाची आठवण नाही? संचिताचे धन लाभ हेवा. तुझे साचवले ना, ते साचवलेलं पुण्य असेल किंवा पाप असेल तो ठेवा तुला भोगावाच लागणार आहे. ते किती जरी चुकवण्याचा प्रयत्न केला ते चुकणार नाही. कारण जीव अवस्थेमध्ये आपण जे जे कर्म करतो त्या त्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्याचे प्रकार आहेत अज्ञात, ज्ञात, स्वतः परक्याकडून, शरीराने, वाचेने, मनाने. असं जे काय आपल्याकडं वाईट गोष्टी घडतात त्या वाईट गोष्टीचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो. याच्याकरता संचित म्हणजे साचवलेलं आहे. साचवलेलं धन आहे ते तुला येणारच आहे बाबा. याच्याकरता मरणाला विसरू नको. मरणाचे कार्य नाही आठवण. संचिताचे धन लाभ हेवा. साचलेलं ते भोगावं लागणार आहे. बरं, देहाची भीती धारण करतो ना, त्याच्याविषयी काय आहे त्या अभंगाच्या तिसऱ्या देहाचे ते भय काळाचे भातुके देहाचे भय ते काळाचे भातुके देहाचे भय काळाचे भातुके देहाचे देहाचे भय ते काळाचे भातुके. भातुके कशाला म्हणतात? लहान मुलाला छोट्याशा भांड्यात आणि बोटव्याचा भात शिजवतात ते त्याला भातुकं म्हणतात. देहाची भय ते काळाची भातुके. देह हे कधी संपेल काही सांगतात ते काळाने त्याला खाऊन टाकलेलं अगोदरच. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण काळाच्या तोंडात चाललेलो आहे. लक्षात येत नाही आपल्याला. कारण जन्मतःच आपला मृत्यू बरोबर जन्मलेला आहे. उपरण्याचं एक टोक असं धरलं की दुसरं टोक धरावं लागत नाही, आपोआपच उचलतं. कारण दोघांचा संबंध आहे. तसं देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जियापरी. देहाच्या गावाला आलो ना, मृत्यू नक्कीच काय मिळणार आहे.
ज्ञानोबाला दृष्टांत देतात, सावली सरीसीच असे. आपल्या शरीराची सावली बरोबर आहे, फक्त विरुद्ध दिशेने प्रकाश असला की सावली दुसरीकडे पडते. बरोबर असून सुद्धा दिसत नाही. आम्ही एक गणित सांगत असतो. संभाजीनगरहून पंढरपूरला जायचंय. एखादी मोटरसायकल घेतली आहे आणि मोटरसायकलच्या टाकीमध्ये अर्धा लिटर पेट्रोल टाकलंय, गाडी चालू केली, गेअर टाकून गाडी निघाली, जाईल पंढरपूरला? नाही जाणार. त्या गाडीच्या टाकीमध्ये जो अर्धा लिटर पेट्रोल होतं, त्या पेट्रोलचा एक एक थेंब जळाला, मग 30-40 किलोमीटर जाईल, तिथं बंद पडेल. 40 किलोमीटर गाडी गेली, पेट्रोल जळालं म्हणून गेली का न जळता गेली? तसं आपल्या आयुष्याचा एक एक क्षण मरतोय म्हणून आपण जगतोय. मरण हे रात्रंदिवस आपल्या बरोबर आहे. फक्त त्याला काही निमित्त होतात, काही अपघातात मरतात, काही आजारात मरतात, अनेक कारण आहेत. कोरोनात बरेच गेले, त्यांचं तिथपर्यंत संपलेलं होतं. मुद्दा असा आहे, सत्यकर्म मुले विपाकू जात्यावर भोगा, जात आयुष्याने भोग जन्माला येण्याच्या अगोदर ठरलेलंच. भातुक आहे, भातुक. छोट्याशा प्रकारच्या पात्रात शिजवलेला भात. तसं काळ इतका मोठा आहे, न्याहाळी पाके वडा, पसरला असे चवडा, करुणे माझी वडा आकार गज, घडी घडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अवकाश, काळ हा जागा आहे महाराज, काळाचं झोप नाही. कदाचित आपलं हातातलं घड्याळ बंद पडेल, पण त्या काळाचं घड्याळ इतकं चमत्कारिक आहे, कधीच बंद पडत नाही, ते बिघडत नाही, काही नाही काही. त्याच्या पाठीमध्ये महाशक्तीची एक मोठी अशा प्रकारची राखण आहे, आणि त्या राखणीमुळे ते काळाचं घड्याळ बंद पडत नाही. त्याने मोजलं की मोजल्यानंतर मग मात्र काहीच चालत नाही कुणाचं. कल्पना करा, आयुष्यभर धन मिळवलंय आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन मागितलं, बाबा आयुष्यभर मिळवलेलं धन तुला देतो, मला फक्त 5 मिनिट आयुष्य दे. नाही मिळणार. इतकं हे गमतीचं आहे. देहाचे भय काळाचे भातुके, ग्रासून ते एकी ठेविले. काळानं खाऊन ठेवलेलं आहे. याच्याकरता या देहाच्या बाबतीमध्ये हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा संपत आहे. याचे काही प्रकार आहेत महाराज. स्थानात, बीजात, उपष्ठंबान, निश्चंदान, असे काही कारण आहेत त्याचे. तेव्हा या देहाच्या बाबतीमध्ये असा प्रकार असल्यामुळे, आणि ते तर काय रात्रंदिवस काळाच्या तोंडात चाललंय. फक्त काळाने पूर्ण खाल्लंय. ही प्रक्रिया कधी समजते? जेव्हा आपला श्वासोश्वास बंद पडला, हालचाली बंद पडल्या, मग माणसं म्हणतात मेला ओ मेला. तसा मेला नाही, एकदम नाही मेला. क्षणाक्षणाने मरत 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 मरणाची प्रक्रिया पूर्ण झाली, आणि मग कळतं मेला. देहाचे भय हे काळाचे भातुके, ग्रासून ते एके ठेवले, त्याने खाऊन ठेवलेले. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन आपुलिया. आपण जे साचवले ते आपल्याला भोगावं लागणार आहे, पण मात्र आठवण ठेवावी लागते. ती आठवणीने जागा मनुष्य होतो. जागृत असल्यानंतर आपण जे काही व्यवहार करतो त्याचा नफा तोटा आपल्याला भोगावा लागत नाही. याकरता जागृती देण्याकरता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात जागृती देतात. तुका म्हणे काही उघडा रे डोळे, 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 तुका म्हणे काही
नका मरणाची का रे नाही आठवण मरणाची का रे नाही आठवण हो जाणून आंधळे होऊन नका जाणून आंधळे होऊन नका मरणाची गारे नाही आठवण मरणाची काही नाही आठवण संचिताचे धन लोभ हेवा लाभ हेवा संचिताचे लाभ धन लाभ हेवा संचिताचे धन लाभ हेवा लाभ लाभ हेवा लाभ लाभ हेवा काही उघडारी डोळे जाणून आंधळे होऊ नका. काहीतरी डोळे उघडा, काहीतरी याचा अर्थ कुठंतरी परमार्थाच्या अंतरंगाच्या वृत्तीला चिटका. कारण डोळे उघडणं म्हणजे ज्ञान होणं. कमीत कमी याची आपल्या जीवनात फार आवश्यकता आहे. आणि आपला देह जाणार आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ही आपल्याला जागृतीचे प्रकार भरपूर आहेत. वेळ संपलेली आहे. मला वाटतं मी 8ला 15 मिनटं कमी असताना विना घेतला आहे. अधिक वेळ झाली थोडी. आपल्याला ज्ञानाची जागृती, कर्तव्याची जागृती, धर्माची जागृती, नीतीची जागृती, अध्यात्माची जागृती, भगवत भक्तीची जागृती. आपण संत वाङ्मयाचा जर अभ्यास केला तर अनेक ठिकाणी अशा वेगळ्या वेगळ्या जागृती दिसतात. पण या सर्व जागृतीची गरज आपल्याकडे आहे. कमीत कमी सुरुवात तरी करा. या तुष्य तो दुर्जन न्यायनं तुका म्हणे काही, उघडारी डोळे जाणून आंधळे होऊ नका. एक माणसाला कोणीतरी सांगितलं की बाबा, चिंतामणी नावाचा खडा आहे आणि तो खडा का सापडला की माणसानं काही कल्पना केली की ते त्याला मिळतं. त्याचं नाव आहे चिंतामणी. सांगून ठेवलं होतं. आणि एक आंधळा पाहिला त्याने. तो जवळच्या माणसाला बोलू लागला, आंधळा कसा चालतो तुला दाखवू का? दाखव बरं. त्याने डोळे बांधले आणि चालायला लागला. जाता जाता पायाला ठेस लागली, ती चिंतामणीचीच लागली. आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. असं मानवी शरीरामध्ये मानव देह म्हणे चिंतामणीसारखा आहे. आणि याच्यामध्ये आपण निजसी अजून आपल्या कर्तव्याच्या बाबतीत आपण जर दुर्लक्षित असाल तर अशा वेळा तुका म्हणे काही, उघडारी डोळे जाणून आंधळे होऊ नका. मरणाची कार्य नाही आठवण, संचिताचे धन लाभ ही वाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या न्यू हनुमान सेवा मंडळाच्या वतीने घडत असणारा हा उत्सव मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अति महत्त्वाचा आहे. सध्या आपण एक प्रकारे विज्ञान युगामध्ये आहोत. विज्ञानाने अनेक शोध लावले तर लावत आहे, चांगली गोष्ट आहे, कौतुक करूया. पण विज्ञान मात्र सर्वस्व नाही. ते साधन आहे, साधन. आपल्याला हनुमंतराच्या दर्शनाला यायचंय, एखादी मोटरसायकल आपण स्वीकारतो, पण मोटरसायकल जाग्यावरच ठेवतो, मंदिरात आणत नाही. तसं या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात त्याला काही मर्यादा आहेत. आपण सर्व जाणकार मंडळी 26 वर्षाचा आपला अभ्यास आपण ही वाटचाल करत आहात. झालेली चिंतन सेवा रामभक्त हनुमानजीच्या, भगवान शंकराच्या आणि रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करतो. आणि आपल्या अंतःकरणामध्ये जसा देवापुढे दिवा अखंड अशा प्रकारचा असतो, तो विझू द्यायचा नसतो. आपण अनुष्ठान करत असाल, आपल्याला माहिती असेल, अनुष्ठान करत असताना मंदिरात करणं तर फारच चांगलं आहे, पण एकांत सापडत नाही. अशा वेळेला एकांतामध्ये एखादी मूर्ती म्हणा किंवा एखादा फोटो म्हणा विशिष्ट पद्धतीनं पुढे ठेवणं आणि ठेवून गणपतीची मूर्ती ठेवणं किंवा नसेल तर सुपारी ठेवणं आणि दिवा ठेवणं. आपल्या अनुष्ठानाला 3 साक्षीदार असतात. भगवान सूर्यनारायण, समोरचं दैवत आणि दिवा. तो विझू द्यायचा नसतो. तसं आपल्या अंतःकरणातला जागृतीचा दिवा विझू नये याकरता महाराज ही जागृती देतात. भगवान परमात्मा करू तुमच्या आमच्या अंतःकरणातला हा ज्ञानाचा दिवा अखंड तेवत राहू आणि परमार्थाची चाल पुढे आपली घडत राहू आणि एका क्षणात आपला प्रवास पूर्ण होऊन परमात्म्याशी एकता हो, अशा प्रकारचा सद्भाव आपल्या पुढे प्रगट करून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. चाल शेवट म्हणायचे का?
विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध